पाऊसमान जाणून घेऊयात राज्यातलं। नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून सायखेडा, चांदोरी, करंजगाव आणि कोठोरे मार्गावरील पूल पाण्याखाली गेले आहेत। यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून वाहतूक बंद करण्यात आली आहे। पुराच्या पाण्यामुळे अनेक घरं, दुकानं, शेतजमिनी आणि पिकांचं नुकसान झालं आहे। दरम्यान प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू असून पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे। गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहनही प्रशासनानं केलं आहे। पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी अनेक भागांमध्ये पूरस्थिती कायम आहे। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यातल्या अंगणवाडी, सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। धुळे आणि चंद्रपूर जिल्ह्यातही सततच्या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या भंडारदरा धरणातल्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्यानं पाण्याची मोठी आवक सुरू आहे।